विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. आज आपण विज्ञान प्रसाराअंतर्गत एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. आपण करणार आहोत क्रमशः वाचन एका पुस्तकाचं. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. हे जग अवतरले कैसे, तयाचे कुतूहल मनी वसे, नाना धर्मग्रंथान माझी असे, त्याचे प्रतिबिंब दृगोच्चर, परिविज्ञानाचे ठाई, त्याचे गमक कळो पाही, देई विश्वोत्पत्तीची ग्वाही, डोळसपणे जाणपा. सुरुवातीला आपण जाणून घेऊया या पुस्तकामागची भूमिका. ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती हे 21व्या शतकातील आपले उद्दिष्ट आहे. त्या दिशेने वाटचाल करण्याचे आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत शिक्षण पद्धतीत अनेक बदल सुचवले जात आहेत. विज्ञान शिक्षण हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. मात्र विज्ञान शिक्षणाचा हा विचार अधिक व्यापक स्वरूपात व्हायला हवा. शालेय आणि माध्यमिक स्तरांवर विज्ञान शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे जरुरीचे आहे. परंतु त्याचबरोबर या परिघाबाहेर असलेल्या समाजातील मोठ्या घटकाला वैज्ञानिक संकल्पनांची ओळख करून द्यायला हवी. त्यासाठीची भूमिका आंतरविद्याशाखीय असायला हवी. विज्ञानावरील संकल्पनात्मक ग्रंथ हे त्यासाठी उपयुक्त साधन व्हावे. मात्र या ग्रंथांची भाषा साधी, सोपी आणि मांडणी सर्वसामान्यांना जवळची वाटणारी हवी. ही कल्पना प्रत्यक्षात आणणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे. विज्ञानातील संकल्पना ओवीच्या स्वरूपात आणून आणि ओवी गाऊ विज्ञानाची या ग्रंथाची निर्मिती करून डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी ही अपेक्षा पूर्ण केली आहे. डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी विज्ञान प्रसाराच्या कार्यात भरीव योगदान दिले आहे. गेल्या 30 वर्षांपासून ते विज्ञान प्रसाराचे कार्य करीत आहेत. विज्ञान कादंबरी, कथा, लेख, चरित्र, अनुवाद, रेडिओ व्याख्याने, विज्ञान जथ्यातील सहभाग अशा विविध प्रकारांचा उपयोग ते त्यासाठी करीत आहेत. मराठी वर्तमानपत्रांमधून विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक प्रश्नांची उत्तरे देणारी सदरे त्यांनी अनेक वर्षे चालवली आहेत. त्यांच्या लिखाणाला मिळणारा प्रतिसाद उत्तम असून त्यांच्या पुस्तकांचे कन्नड आणि हिंदी भाषेत अनुवाद झाले आहेत. तसेच अनेक पुस्तकांची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे. त्यांच्या लिखाणात सहजपणा असतो आणि भाषा सोपी असते. सामान्य वाचकांकडून त्यांच्या लिखाणाला त्यामुळेच खूप चांगला प्रतिसाद मिळतो. ओवी गाऊ विज्ञानाची हा मात्र एक नाविन्यपूर्ण आणि एकमेवाद्वितीय म्हणता येईल असा प्रयोग आहे. विज्ञानातील माहिती आणि संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात आणण्याची कल्पनाच आश्चर्यचकित करणारी आहे. डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी ती प्रत्यक्षात आणली आहे. ओवी हा प्रकार मराठी माणसाच्या मनाशी जवळीक साधणारा आविष्कार आहे. ओवीची रचना सोपी, साधी आणि सहज समजणारी असावी लागते. त्यात मुक्तछंद असला तरी पहिल्या 3 ओळीत यमक साधावे लागते. यासाठी क्लिष्टता टाळून
अचूकपणा राखणे आणि त्यासाठी समर्पक शब्द शोधणे ही तारेवरची कसरत आहे. डॉक्टर विद्यासागर यांनी ती सहजपणे साधली आहे. या पुस्तकात काय आहे हे समजण्यासाठी या पुस्तकातील विषयांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. विज्ञान म्हणजे काय, त्याची सुरुवात, त्याचा एकूण इतिहास, विश्वाची उत्पत्ती, सजीवांची उत्पत्ती अशा मूलभूत प्रश्नांचा आणि संकल्पनांचा समावेश या पुस्तकात केला आहे. मात्र ही यादी इथेच संपत नाही. 1900 सालापासून नोबेल पारितोषिक देण्यास सुरुवात झाली. त्यानंतरच्या भौतिक, रसायन, जीव तसेच वैद्यक विषयातील संकल्पनांचाही या पुस्तकात समावेश आहे. जैवतंत्रज्ञान, अब्जांशी तंत्रज्ञान, संगणक, गणित आणि पर्यावरण या विषयांची ओळख लेखकाने थोडक्यात मात्र परिणामकारकरित्या करून दिली आहे. विज्ञानाची झालेली ही ओळख समाज आणि विज्ञान समजण्यास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तयार करण्यास उपयुक्त ठरणारी आहे. ही सर्व माहिती ओवी रूपात आहे आणि त्याचबरोबर स्पष्टीकरण देणारी अधिकची माहिती देखील सोबत दिलेली आहे. हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. या पुस्तकातील ओवीबद्ध रचना आकर्षक आणि साहित्यमूल्य असणाऱ्या आहेत. चपखल शब्दांच्या वापरामुळे त्या वाचताना येणारा अनुभव अनोखा आहे. याचा प्रत्यय जागोजागी येतो. विषय प्रवेश करताना संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्याविषयीच्या ओव्या आशयघन आणि चित्तवेधक आहेत. याचा प्रत्यय तुकारामांच्या विषयी साधेपणाने भाव ठेवूनी ज्ञान महावर्णिले आणि संत ज्ञानेश्वरांविषयी गूढार्थाचे नवनीत कण सहजपणे वेचले या 2 ओळींवरून सहजपणे येतो. विज्ञानाच्या इतिहासाचा आढावा घेताना 50हून अधिक शास्त्रज्ञांच्या जीवनचरित्रांचा त्यात समावेश केला आहे. सुश्रुतापासून सुरुवात करून भारतातील, मध्य पूर्वेतील, चीनमधील आणि युरोपातील शास्त्रज्ञांचा यात समावेश केला आहे. त्यांच्या जीवनाचे आणि वैज्ञानिक कार्याचे वर्णन करताना रचलेल्या ओव्या खूपच समर्पक आहेत. जीवन आणि वैज्ञानिक कार्याबरोबरच विज्ञानातील नियमही या पुस्तकात ओवीबद्ध स्वरूपात आलेले आहेत. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम पुढील ओवीमधून स्पष्ट होताना दिसतो. गुरुत्वाकर्षण बल कसे काढावे, वस्तुमानांना गुणावे, त्यास दोन्हीतील अंतर वर्गाने भागावे, बल त्या प्रमाणात असे. नियमांबरोबरच विज्ञानातील अनेक संकल्पना ओव्यांच्या स्वरूपात येतात. त्यात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीववैद्यक शास्त्रांचाही समावेश आहे. पृष्ठीय ताण का निर्माण होतो आणि त्याचे वैशिष्ट्य काय असते हे सहजपणे सांगणारी ओवी ही अशीच आहे. पृष्ठभागावरील रेणू सारे आकर्षिती परस्परे, निर्मित पृष्ठीय ताणाद्वारे वजन कीटकांचे पेलती. रसायनशास्त्राने पॉलिमरची निर्मिती केली आणि पदार्थ निर्मितीमध्ये क्रांतिकारक बदल घडून आले. वस्त्रे, मोटार, विमान, रॉकेट आणि इतर अनेक वस्तूंच्या निर्मितीसाठी पॉलिमरचा वापर होतो. हे पॉलिमर कसे बनते याचे यथायोग्य वर्णन पुढील ओव्यांमधून दिसून येते. एका रेणूने दुसरा जोडिला, दुसऱ्याने तिसरा ओढिला, तिसऱ्याने चौथा नास दिला, आपल्या सवे येण्यास. ऐसे अनेक रेणू जोडिता, शृंखला तयार होत असता, रेणूंच्या या शृंखलेस आता पॉलिमर नाव हे. या रचनांमध्ये विज्ञानातील संकल्पना आणि माहिती देत असतानाच त्यावर सुंदर भाष्यही केले आहे. कधी कधी ते वर्तमानातील विदारक सत्य पुढे आणते, तर कधी ते तत्वज्ञानाच्या पातळीवर जाऊन
अंतर्मुख करते. याची वानगी दाखल 2 उदाहरणे देता येतील. मलेरिया डासांमुळे पसरतो हा शोध लागून 100 वर्षे झाली आहेत, तरी सुद्धा आपण मलेरियाच्या तावडीतून सुटलेलो नाही. अस्वच्छतेमुळे मलेरिया होतो हे माहीत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. यावर लेखकाने पुढील प्रमाणे भाष्य केले आहे. शोध लागुनी शतक लोटले, परी आम्हा नाही उमजले, गलिच्छपणाचे शेले आम्ही आजही पांघरतो. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हा जडत्वावर भाष्य करतो. जडत्व हे अस्तित्वाचे मूळ आहे, परंतु ज्ञानी लोक जडत्वाचा त्याग करू पाहतात. नियम समजावून सांगताना यावर केलेले भाष्य वाचकाला अंतर्मुख करणारे आहे. ऐसी जडत्वाची ख्याती, परिज्ञानी त्यासी त्यजू पाहती, जाण्या निर्वाणा मोक्षा प्रती, जडत्व त्यजणे लागावे. विज्ञानाचा प्रसार हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यापुरताच मर्यादित न ठेवता तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा लेखकाचा मानस आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनातही विज्ञानाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग कसा होऊ शकतो याची मांडणी समाज आणि विज्ञान या भागात परिणामकारकपणे केली आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी विज्ञानाची ओळखही सर्वसामान्य माणसाला व्हायला हवी. मात्र विज्ञानाबद्दल सर्वसामान्य माणसाच्या मनात कुतूहल असले तरी वैज्ञानिक संकल्पना समजून घेण्याविषयी तो साशंक असतो. परंतु या संकल्पना ओवीच्या स्वरूपात मांडल्यामुळे त्याला विज्ञानाविषयी वाटणारा दुरावा आपोआपच कमी होईल. असे झाले तर सामाजिक प्रगल्भता वाढवण्याच्या दिशेने टाकलेलं ते एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. या ग्रंथात ती क्षमता निश्चितपणे आहे. विज्ञानाचा सामाजिक संदर्भ सांगताना महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारकांनी केलेल्या कार्याचा लेखकाने यात उल्लेख केला आहे. त्यांच्या कार्याचा वसा घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजशास्त्राचा अभ्यास व्हावा ही ग्रंथकाराची अपेक्षा योग्यच आहे. या ग्रंथाची व्याप्ती खूपच मोठी आहे. यात समाविष्ट विषयांचा आवाकाही थक्क करणारा आहे. साहित्यिक मूल्य असलेला हा ग्रंथ विज्ञानाची व्यापक आणि सखोल मांडणी करतो. मला वाटतं जगातील हे पहिलेच उदाहरण आहे. शालेय आणि माध्यमिक स्तरावर विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यासाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे. किंबहुना प्रत्येक प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये हा ग्रंथ असायलाच हवा असे मला वाटते. मात्र या ग्रंथाची उपयुक्तता येथेच संपत नाही. सर्वसामान्य जिज्ञासू व्यक्ती आणि विज्ञान प्रसारकांच्या दृष्टीनेही हा ग्रंथ म्हणजे बहुमोल ठेवा ठरणार आहे. या ग्रंथाच्या आंतरविद्याशाखीय स्वरूपामुळे विषय तज्ज्ञांनाही तो उपयुक्त ठरेल. मराठीच्या प्राध्यापकांना विज्ञानातील संदर्भ सहजपणे समजून घेता येतील. साहित्यामधील विज्ञानविषयक संदर्भ स्पष्ट करताना त्याची मदत होईल. या ग्रंथात दिलेल्या संज्ञांच्या स्पष्टीकरणामुळे आणि विषय सूचींमुळे हे आणखी सुलभ होईल. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हा ग्रंथ त्यासाठी पूरक ठरेल. एखाद्या अभिनव प्रकल्पाची आखणी करणे आणि तो प्रत्यक्षात आणणे यात महदंतर असते. डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी त्यांचा अनुभव, प्रगल्भता आणि अथक परिश्रमाच्या जोरावर हे साध्य केले आहे. 1000 ओव्यांच्या खंडकाव्याच्या स्वरूपातील या अनोख्या ग्रंथाचे सर्वत्र स्वागत होईल याची मला खात्री आहे. ही होती प्रस्तावना विख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी लिहिलेली. धन्यवाद. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये.